हॅलो गाईज, आलो आहे मोठा देवीच्या मंदिरात. कारण प्लॅननुसार सगळ्या पोरांना घेऊन तर इकडं आलेलो आहे. कारण पत्याच्या गावापासून मोठं देवीचं मंदिर काहीतरी 10-12 किलोमीटर होतं. म्हणजे ते मंगल कार्याला धरून निघून इकडे चालू डायरेक्ट. भारी वाटते कारण मी बरेच दिवस झाले आलो नाही इकडे. आता हे बघा, हे व्लॉगरला म्हणले काय, हे यांना कसतरीच होतं डायरेक्ट. हे बघा, हे आयफोनवाले ब्लॉगर. मी नाही करणार माझा फोन. कमून काय आलं सौरभ? भरले लोक उघडत. अरे यार, चला आता डायरेक्ट वरती आणलेली गाडी तिकडं लावल्यात. आपण इकडूनच एंट्री मारणार. बॅग बिग सांगत राहणार आहे आपल्या. काय रे, लाज होतो का काय? चला आता मंदिरात तर एंट्री केली आहे. इकडे बघा, शिलता सिद्धिदात्री बऱ्याचशा देवींचे मूर्तीच लावलेले आहेत. भगवान महाराजांचं दर्शन. आणि हे इकडून खालून यावं लागतं बरं का. असं इकडून येतात आणि इकडं वरती असं जायला आहे असं ऑप्शन. महिलांच्या रांगेत कशाला घुसा तर, पुरुषांची लाईन इकडून दिली ना. लय भारी गार वाटतंय वातावरण. देवीचं मंदिर इथं फोटो काढण्यास मना नाही, पण आम्ही तर पण काढू राहिलो व्हिडिओ. देवीचं मंदिर आतमध्ये शूटिंग काढण्यासाठी मना आहे, पण काढतोय आता. देवीचं दर्शन घेतो. अशा प्रकारे दर्शन तर झालं देवीचे तिथं. हे बघा, वाघ दिसला, वाघ. तुमच्या तर 2 कुत्रे खाल्ले वाघाने. हे बघा प्रसाद. चला आता अवतार तर लय भयानक झालाय, कारण लग्नावरून डायरेक्ट इकडे आलोय ना, त्यामुळे. तर सोनू, कसं काय मंदिर? कधी आलं लास्ट टाइम? 1 वर्ष झालं. अरे यार, मला बरेच दिवस झालेत. आधी आपण येतो, थांबून थोडं इकडे ना. गाईज, आज शनिवार आहे तर काहीच गर्दी नाही. आणि आता आम्ही निघतो घरी, कारण दर्शन झालं आहे आता. आणि यांना बी लांब जायचं आहे, धाराशिवला डायरेक्ट. याला सावऱ्याला, ओमक्याला सावऱ्याला. आणि आपलं काय घोडेगाव जायचं 50 किलोमीटर. त्यामुळे आजचा व्लॉग इथं संपतो आता. बाय, लाईक करा, थँक्यू आणि थँक्यू.